नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या 2च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. डान्स बार संदर्भातली ही बातमी आहे. डान्स बार संदर्भात अध्यादेश आणण्याबद्दल सरकार विचाराधीन आहे अशी सूत्रांची माहिती मिळते. सरकार प्रथम कायदेशीर मार्गाचा वापर करणार असून न्यायालयीन लढाई पुरेशी न पडल्यास अध्यादेशाचा विचार करण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलंय. गरज पडली तर अध्यादेश आणण्याचा सूत्रांचं म्हणणं आहे. सरकार या गोष्टीवर विचार करत आहे. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विवेक, काय अधिक सांगाल? आपण पाहिले काल सुप्रीम कोर्टानं डान्स बार संदर्भात निर्णय दिला, त्यामुळे मुंबईतले डान्स बार सुरू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याबद्दल विविध स्तरांवरून सरकारवर टीका होती. मग सरकारने याबद्दलची भूमिका योग्य मांडली नाही अशी विरोधकांची टीका आहे. मात्र आता सरकार न्यायालयीन पर्यायासोबतच अध्यादेशाचा देखील विचार करत आहे. न्यायालयीन प्रक्रिया जर पुरेशी पडली नाही तर मात्र अध्यादेश आणण्याचा विचार आपण करत होता असं राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. अर्थात सुरुवातीला सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन काही फाईल करता येते का, अजून कुठले कायदेशीर मार्ग या संदर्भात उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्यानंतर विधेयकाचा देखील अध्यादेश देखील आणण्याचा विचार राज्य सरकार करत आहे असं माहिती मुनगंटीवार यांनी दिली. नक्की विवेक, धन्यवाद आपण या सगळ्याविषयी सविस्तर सांगितल्याबद्दल. बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांचं वेतन कापणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी संप काळात गैरहजेरी मात्र त्यांना भोवणार आहे. गैरहजेरीमुळे नियमानुसार कर्मचाऱ्यांचं 9 दिवसांचं वेतन कापण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनानं सुरू केलेल्या आहेत. मात्र शशांक राव यांनी यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे, आक्षेप घेतलेला आहे. शिवसेनेचं हे कुठं कारस्थान आहे अशा प्रकारची टीका शशांक राव यांनी केली आहे. वेतन कापण्यासाठी प्रशासनाने आता हालचाली सुरू केलेल्या आहेत. 9 दिवस बेस्टचे कर्मचारी संपावर होते. पगार जरी कापला जाणार नसला तरी 9 दिवसांचं वेतन कापण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत अशी माहिती मिळते आहे आणि यावर शशांक राव यांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे. शिवसेनेचं हे कूट कारस्थान आहे अशा शब्दात शशांक राव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शशांक राव यांच्याशी याच सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी संवाद साधला. आपण पाहूयात. 9 दिवस संप केल्यानंतर आता बेस्ट जरी सुरळीत झाली असली तरी अनेक प्रकारचे आरोप शिवसेना करते बेस्ट वर्कर्स युनियनवर आणि त्यांचे जनरल सेक्रेटरी शशांक राव यांच्यावर. शशांक रावकडनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊ, पण त्याच्या आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेस्ट प्रशासनाकडनं पगार कापण्याची तयारी केली जाते. तुम्हाला काही इंटिमेशन आहे का आणि नेमकं काय करणार आहात? मला असं वाटतं पगार कापण्याची भूमिका ही शिवसेनेच्या कमिटीने घेतलेली आहे आणि ही फार चुकीची भूमिका आहे. सूडबुद्धीने घेतली जात आहे आणि ही त्यांनी करू नये असं माझं आव्हान राहणार आहे. कारण हा कष्टकरी कामगार जेव्हा त्याच्या स्वतःच्या लढ्यासाठी लढतो आणि त्याचं आंदोलन कुठेतरी चिरडण्याच्या अनुषंगाने हे केलं जातं. याच्या आधीसुद्धा आपण बघितलं असेल की ज्या वेळेला शिवसेनेची संघटना या संपातनं बाहेर पडली तरी कामगार एकत्र राहिले तर त्यांच्या घरापर्यंत नोटिसा घेऊन जाऊन घरं खाली करण्यापर्यंतचं त्यांनी काम करायला प्रयत्न केला. अशा खालच्या पातळीची कामं ह्यांनी करू नये असं माझं म्हणणं राहणार. पण मग आता तुम्ही म्हणता की करू नये, पण मग पुढे काय? कामगारांचं वेतन कापलं जाणार आहे या संदर्भात तुमची भूमिका? आम्ही आमची भूमिका व्यवस्थित घेऊ, गरज पडल्यास न्यायालयाची भूमिका घेऊ. असं आहे की याच्यामध्ये रजा भरतात कामगार आणि ती रजा मंजूर करण्यात यावी. रजा भरतील आणि रजा मंजूर करण्यात यावी. त्यामुळे वेतन कपातीचा प्रश्न नाही असं म्हणतात? बिलकुल प्रश्न नाही. काही कामगारांनी तुमच्याकडे तक्रारी केल्यात का याबाबत की प्रशासनाकडून त्यांना काही कळतंय असं? हो, आज सकाळपासून फोन आले, त्यांनाही कुठनं तरी कळलं की असं काय होत आहे. तर माझं म्हणणं राहील आपल्या मार्फत की त्यांनी कामगार रजा भरतायत आणि त्या रजा मंजूर करण्यात याव्या. तुम्ही सातत्यानं म्हणजे कुठलीही गोष्ट झाली की शिवसेनेवर टीका करताय आणि कदाचित हेच कारण आहे का की शिवसेना तुमच्यावर आता पूर्णपणे कंबर कसून उतरले आणि तुमच्यावर टीका करते? असावं. मला असं वाटतं की हा लढा आज नाही, गेले वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे
आणि या BSTच्या कामगारांना वारंवार शिवसेनेकडनं धोका देण्यात आलेला आहे. 7 ऑगस्ट 2017ला ज्यावेळेला एका दिवसाचा संप झाला होता, मातोश्रीवर सेटलमेंट झालं होतं, तिथे माननीय उद्धवजींनी काय वायदे केले होते, एकही वायदा पाळला गेला नाही. ते एक म्हणाले आणि मीडियासमोरच बोलले होते की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या अगोदर या कामगारांचा पगार होण्याची गॅरंटी त्यांनी घेतली होती. आमचा पगार 10 तारखेच्या आत येत नाही. या महिन्याला गेल्या महिन्याचा पगार या महिन्याच्या 15 तारखेला आलेला आहे आणि असंच येतात 15 तारीख 14 तारीख. तर त्यामुळे तिकडे काय नाही झालं. दुसरं, BSTचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करावं, याच्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की माझी जबाबदारी मी करून घेतो. BST कमिटीमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये तो ठराव त्यांनी पारित करून घेतला, पण 6 वर्ष झाली महानगरपालिकेने पारित करून तो ठराव काही सरकारकडे पाठवला नाही. पण याला आयुक्त जबाबदार की शिवसेना जबाबदार? आयुक्त जर जबाबदार असतील तर शिवसेने सत्तेत आहे, अविश्वासाचा ठराव का शिवसेनेने आणला नाही हा प्रश्न आहे. दुसरं, शिवसेनेची भूमिका संशयास्पद आहे, एकदम संशयास्पद आहे. दुसरी बाब, या सरकारमध्ये शिवसेना आहे. 6 वर्ष झाली असेंब्लीमध्ये कॅबिनेटमध्ये एकाही मंत्र्याने किंवा एकाही आमदाराने शिवसेनेच्या या विलिनीकरणाची बाब का समोर नाही आणली हा प्रश्न येतो. जर त्यांना करायचं होतं तर का नाही आणली? तुम्ही म्हटलात की शिवसेना कामगारांबरोबर धोका करते, तर धोका तुम्ही कामगारांबरोबर करताय असं शिवसेनेच्या अनिल परब यांनी तुमच्यावर आरोप लावला की प्रत्यक्षात 3,500 रुपये वाढणार आहे, पण तुम्ही सांगताना मात्र 7,000 रुपये वाढ अशी सांगताय. मूलतः एकतर या पूर्ण प्रकरणामध्ये 9 दिवस अनिल परब कुठे होते हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ज्या वेळेला हा मराठी कामगार स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत होता त्यावेळेला हे कुठे होते? मेयर साहेबांनी ज्या वेळेला, माननीय महापौर साहेबांनी ज्या वेळेला मीटिंग बोलवली त्या मीटिंगमध्ये काय अनिल परब नव्हते. त्यामुळे उद्धवजी त्या मीटिंगमध्ये काय बोलले हे त्यांना काय माहिती आहे? ते मी जे त्या दिवशी सांगितलं मेळाव्यामध्ये की ज्या वेळेला प्रस्ताव होता 20 पावलं आम्हाला ज्युनियर ग्रेडसाठी पाहिजे होती, ते फक्त 5 पावलं देत होती. त्याच्यावरती सुद्धा त्यांचं म्हणणं होतं जो कृती आराखडा BST कमिटीने पारित केला आहे, ज्याच्यामध्ये आमचा DA 40% घोटवण्यात येईल, मेडिकल भत्ता रद्द करायचा, बाकी भत्ते रद्द करायचे, शिवसेनेचा प्रस्ताव होता, पारित केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्याबरोबर वेट लिझिंग म्हणजे बसगाड्या आणि हे जे ऑलरेडी आम्ही कोर्टात स्टे घेऊन बसलो आहे ते सुद्धा तुम्ही मान्य करा, हे त्या दिवशी ते सांगत होते. आणि तरच आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ असं त्यांचं म्हणणं होतं, जे आम्ही स्वीकारलेलं नाही. पण परबाने म्हटल्याप्रमाणे की 160 कोटी रुपये द्यायला ते तयार होते, मग तुम्ही का नाही घेतले? ते म्हणजे काय होतं त्याच्या मागचं गणित? एकतर ते 160 कोटी द्यायला तयार नव्हते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे काही ते देऊ करत होते, कारण की तुम्हाला आठवत असेल आम्ही सांगितलं की लेखी त्यांनी दिलं नाही. प्रस्ताव असता तर लेखी द्यायला पाहिजे होतं, प्रस्ताव त्यांनी लेखी दिला नाही. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं होतं आणि जे कोर्टासमोर सुद्धा आलं, ज्या दिवशी रिपोर्ट सादर केला गेला तेव्हा BSTची भूमिका आणि महानगरपालिकेची भूमिका होती की इकॉनॉमिक मेजर्स ते 5-6 पाणी आहे, ज्याच्यामध्ये बसगाड्या आणि कर्मचारी कॉन्ट्रॅक्टने घेण्याचं ते आम्हाला मंजूर करायला लावत होते. हे सर्व पगार कमी करून घेण्याचं म्हणजे DA फ्रीज, बाकी भत्ते रद्द, हे सर्व मंजूर करायला ते सांगत होते. त्या दिवशीच्या बैठकीत त्या दिवशी कोर्टामध्ये जे अहवाल त्यांनी सादर केला त्या अहवालाची गोष्ट करत आहोत. ज्या एका दिवसा अगोदर हे सेटल झालं त्याच्या एका दिवसा अगोदर ज्या दिवशी संध्याकाळी आम्ही वडाळ्याला सभा घेतली तेव्हाची गोष्ट आहे. आणि आम्ही आमचं मृत्यूपत्र आहे म्हणून आम्ही सांगितलं आणि ते आम्ही नाकारलं. आणि दुसऱ्या दिवशी परत जेव्हा माननीय उच्च न्यायालयासमोर सुनावणी झाली त्यावेळेला माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आणि